थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय दर्शन काकाचं मला थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय दर्शन काकाचं मला थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे। या निमित्ताने चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रीती संगम या समाधीस्थळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे दाखल झाले होते। त्यानंतर काही वेळातच तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील पोहोचले। काका पुतण्याच्या या भेटीवेळी अजित पवार यांनी रोहित पवारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं। रोहित पवार यांचं विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांनी अभिनंदन केलं आणि मिश्किलपणे काकांचं दर्शन घे असंही दादा म्हणाले। त्यानंतर रोहित पवार यांनीही अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं। रोहित पवार यांचा कर्जत जामखेडमध्ये थोडक्या मतांनी विजय झाला आहे। यावरून चिमटा घेत अजित पवार आजच्या भेटीवेळी त्यांना म्हणाले की शहाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज सकाळी प्रीती संगम येथे जात आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं। कर्जत जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांचा 1243 मतांनी विजय झाला आहे। रोहित पवार यांना 1,27,676 मते मिळाली, तर महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांना 1,26,433 मते मिळाली आहेत। ट्रम्पलेट या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना 3,489 मते मिळाल्याचा फटका रोहित पवार यांना बसल्याचं पाहायला मिळालं। तर अपक्ष राम नारायण शिंदे यांना 392 तर नोटाला 601 मतं मिळाली। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।